महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये एक नवं विधेयक सादर होणार आहे आणि ते विधेयक आहे महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य विधेयक 2026. तुम्ही म्हणाल भारताच्या राज्यघटनेमध्ये आपल्याला धार्मिक स्वातंत्र्य ऑलरेडी दिलेलं आहे, तर अशा प्रकारचे विधेयक सादर करण्याची आवश्यकता का होती? त्याच्या पाठीमागची काही कारणं तुम्हाला हे विधेयक बघितल्यानंतर लक्षात येईल. हालाकी या विधेयकाचा पूर्ण ड्राफ्ट अजून बाहेर आला नाही, पण ते विधेयक आज विधिमंडळामध्ये सादर होण्याची शक्यता आहे. या विधेयकाला 6 मार्च 2026 रोजी मंजुरी मिळालेली आहे, पण हे विधेयक आता पुन्हा सादर होणार आहे. या विधेयकामध्ये 3 महत्त्वाच्या गोष्टी आहेत. त्यातली एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर एखाद्या व्यक्तीला धर्मांतर करायचं असेल तर त्याने 60 दिवस अगोदर म्हणजे 2 महिने अगोदर जिल्हा प्राधिकरणाकडे अगोदर कळवलं पाहिजे की मला धर्मांतर करायचं आहे. त्याच्यानंतर 60 दिवसानंतर तो धर्मांतर करू शकतो. धर्मांतर झाल्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट याच्यामध्ये आहे, धर्मांतर झाल्यानंतर 25 दिवसाच्या आत त्याने सक्षम प्राधिकरणाकडे आपण धर्मांतर केलं आहे अशा प्रकारची नोंदणी करायची आहे. आणि तिसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे याच्यामध्ये सगळ्यात मोठा अडथळा काय आहे, तर एखाद्या व्यक्तीने धर्मांतर केलं आहे, पण त्या व्यक्तीच्या नातेवाईकाने जर अशी तक्रार केली की हे झालेलं धर्मांतर हे बेकायदा आहे, तर मग मात्र ते धर्मांतर थांबवलं जाऊ शकतं. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर जबरदस्तीने आणि बेकायदा धर्मांतर केलं गेलं तर त्याच्यासाठी 7 वर्षाची शिक्षा आणि 5 लाख रुपयापर्यंतचा दंड अशा प्रकारच्या तरतुदी याच्यामध्ये करण्यात आलेल्या आहेत. आता तुम्ही म्हणाल भारतीय राज्यघटनेमध्ये आर्टिकल 25, आर्टिकल 26, आर्टिकल 27 आणि आर्टिकल 28 या 4 आर्टिकलमध्ये आपल्याला धार्मिक स्वातंत्र्य दिलेलं आहे. म्हणजे धर्मस्वातंत्र्याचं मुक्त प्रकटीकरण करण्याचं स्वातंत्र्य आहे, त्याचबरोबर त्याचं आचरण करण्याचं स्वातंत्र्य आहे, त्याचा प्रचार आणि प्रसार करण्याचं स्वातंत्र्य आहे, आणि धर्माच्या बाबतीमध्ये जे काही आपली ट्रस्ट आहेत त्याचं संचलन करण्याची देखील आपल्याला अधिकार देण्यात आलेले आहेत. अशा प्रकारचे सगळे अधिकार आपल्याला भारतीय राज्यघटनेमध्ये देण्यात आलेले आहेत. पण आता या विधेयकाची गरज काय आहे, तर या विधेयकाची गरज याच्यासाठी सांगितली जाते आहे की हे विधेयक याच्यासाठी आहे की जर एखाद्या व्यक्तीचं जबरदस्तीने धर्मांतर केलं जात असेल, त्याला कुठलं तरी आमिष दाखवून धर्मांतर केलं जात असेल किंवा त्याच्यासोबत काहीतरी वाईट हेतू ठेवून धर्मांतर केलं जात असेल, तर त्याच्यासाठी हे एक मोठं धोरण आहे असं म्हटलं जातं आहे. त्याच्या पाठीमागे आणखीन एक कारण असं आहे की काही दिवसापूर्वी मद्रासमध्ये म्हणजे मदुराई हायकोर्टामध्ये एक प्रकरण दाखल झालं होतं. त्या प्रकरणामध्ये असं म्हटलं होतं की एका व्यक्तीला धर्म नको होता, त्याच्यामुळं मी धर्म नाकारला आहे आणि मला धर्म नसल्याचं प्रमाणपत्र देण्यात यावं, पण तशा प्रकारची नोंद कुठेही झालेली नव्हती. मदुराई हायकोर्टाने त्या व्यक्तीला असं विचारलं होतं की तुम्ही धर्म नाकारल्याचं तुमच्याकडे प्रमाणपत्र आहे का? तर त्या व्यक्तीला तसा कोणताही पुरावा देता आला नव्हता. त्याच्यामुळे आता धर्मांतर करण्याची जी प्रक्रिया आहे ही प्रक्रिया निश्चित याच्यामुळे झालेली आहे की कशा पद्धतीनं धर्मांतर केलं जाऊ शकतं. एक तर तुम्हाला धर्मांतर करण्यापूर्वी 60 दिवस अगोदर कळवायचं आहे, त्याच्यानंतर 25 दिवसामध्ये तुम्हाला धर्मांतर केल्याची नोंद कळवायची आहे, म्हणजे तुमचा जुना धर्म काय होता आणि तुम्ही नवीन धर्म कसा स्वीकारलेला आहे आणि तुम्ही तुमच्या मर्जीने स्वीकारलेला आहे का, अशा दोन्ही गोष्टी याच्यामध्ये आहेत. पण एखाद्या व्यक्तीला जर समजा जबरदस्तीने धर्मांतर केलं गेलं असेल आणि ती व्यक्ती जर समजा पुढे येऊन सांगू शकत नसेल, तर त्याचे नातेवाईक हे सांगू शकतात की याचं धर्मांतर हे जबरदस्तीनं झालेलं आहे. मग त्याची चौकशी वगैरे होईल आणि त्याला जो काही योग्य न्याय द्यायचा तो न्याय दिला जाईल. पण ही प्रक्रिया आता इथून पुढे राबवली जाईल. इतके दिवस जे धर्मांतर होत होतं ते धर्मांतर अशा प्रक्रियेमधून जात नव्हतं किंवा त्याची कुठल्याही सक्षम अधिकाऱ्याकडे त्याची नोंद होत नव्हती. फक्त बौद्ध धर्मामध्ये होणारं जे धर्मांतर आहे त्याला तशा प्रकारचं नवबौद्धांचं प्रमाणपत्र देण्यात येत होतं. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अलीकडच्या कालखंडामध्ये धर्मांतर हे जबरदस्तीने केले गेल्याच्या अनेक प्रकरणं पुढे आलेली आहेत आणि त्याच्यामुळे हे विधेयक महाराष्ट्रामध्ये सादर केलं गेलं आहे. खरं तर या विधेयकाची आवश्यकता होती की नव्हती हे आता ज्यावेळेस हे विधेयकाची जी PDF आहे किंवा हे ज्यावेळेस गॅझेट याचं बाहेर येईल त्यावेळेस लक्षात येईल. पण सध्या तरी असं म्हटलं जातं की राज्यघटनेमध्ये आर्टिकल 25, 26, 27 आणि 28 मध्ये ऑलरेडी धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार देण्यात आलेला आहे, तो व्यक्तिगत आहे. पण याच्यामुळे एक प्रक्रिया निश्चित झालेली आहे की धर्मांतर करण्यापूर्वीची प्रक्रिया, धर्मांतर केल्यानंतरची प्रक्रिया आणि त्याची नोंदणी या प्रक्रिया पूर्ण होणार आहेत. त्याच्यामुळं हा जो कायदा आहे अशा प्रकारची कुठलीही प्रक्रिया नव्हती. इतके दिवस जे धार्मिक नियम आहेत त्या धार्मिक नियमानुसार आपल्याकडे धर्मांतराची प्रक्रिया होत होती. म्हणजे हिंदू धर्मामध्ये जे काही नियम आहेत त्या धर्माच्या नियमाचं पालन करून
धर्मांतराची प्रक्रिया होतं ती बौद्ध धर्मामध्ये जे काही नियम आहेत त्या दीक्षा देऊन ते पालन केलं जात होतं. ख्रिश्चन धर्मामध्ये जे काही नियम आहेत त्याचं पालन केलं जात होतं. इतर जे काही धर्म आहेत त्या धर्माचं जे काही नियम आहेत त्या नियमानुसार याचं पालन केलं जात होतं आणि तशा प्रकारची धर्मांतराची प्रक्रिया घडून आणली जात होती. पण या कायद्यामुळे आता ही प्रक्रिया शासकीय स्वरूपाची झालेली आहे. आता याचं एक महत्त्वाचं दुसरं पाऊल असं समजलं जाऊ शकतं की हे युनिफॉर्म सिव्हिल कोडचा एक भाग आहे. म्हणजे तुमच्याकडे जे काही धार्मिक कायदे आहेत ते धार्मिक कायदे आता बाजूला केले जाऊ शकतात. म्हणजे धर्मांतराची प्रक्रियेच्या धार्मिक प्रक्रिया आहेच, पण सगळ्यांची नोंदणी ही एका कार्यालयामध्ये केली जाऊ शकते. म्हणजे काय तर तिथे शासनाने जे नियम ठरवून दिलेले आहेत, म्हणजे या कायद्यामध्ये जे नियम ठरवून दिलेले आहेत त्या नियमांचं पालन करावं लागेल आणि तरच धर्मांतराची प्रक्रिया पार पाडावी लागेल. म्हणजे काय तर सगळ्यांना, म्हणजे तुम्ही तुमच्या धर्मानुसार जरी तुमची कृती केली असली, तुमचा समजा विवाह केला असेल किंवा काय केलं असेल तर तुम्हाला तिकडे रजिस्टर ज्या पद्धतीनं करावं लागतं त्या पद्धतीने तुम्हाला इकडं रजिस्टर करावं लागेल. एक प्रकारे हा एक युनिफॉर्म सिव्हिल कोड आहे असं म्हणायला देखील हरकत नाही, कारण त्याचाच एक भाग आपल्याला याच्यामध्ये पाहायला मिळतो आहे. आता हा जो कायदा आहे हा कायदा महाराष्ट्र गव्हर्नमेंटने आणायचं ठरवलेलं आहे आणि आता या विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये तो सादर केला जाणार आहे. हालाकी या कायद्याला 6 मार्च 2026 रोजीच मंजुरी मिळालेली आहे, पण हे विधेयक आणखीन विधिमंडळामध्ये चर्चेला आलेलं नाही. ते आता चर्चेला येईल आणि आल्यानंतर याच्यामध्ये ज्या काही सुधारणा आहेत किंवा ज्या काही गोष्टी आहेत त्याच्यावरती चर्चा होईल, योग्य की अयोग्य या पद्धतीने चर्चा होईल. पण सध्या तरी या कायद्याची चर्चा जोरदार सुरू आहे की हे विधेयक खरोखरच महाराष्ट्राचं धर्मस्वातंत्र्य विधेयक आहे आणि राज्यघटनेमध्ये असलेल्या तरतुदीला हे कुठे बाधा आणतंय का. म्हणजे राज्यघटनेमध्ये असलेल्या तरतुदी ह्या काही साधारण नाही आहेत, त्या व्यक्तीच्या मूलभूत अधिकाराचा भाग आहे आणि त्या मूलभूत अधिकाराच्या भागाला हे कुठेतरी डिस्टर्ब करतात का हे आपल्याला नंतरच सांगता येईल. तुर्तास तरी आपल्याला या 4-5 गोष्टी याच्यामध्ये समजलेल्या आहेत. आणखीन काही गोष्टी असतील तर हे विधेयक ज्यावेळेस पूर्णपणे आपल्या हातामध्ये येईल त्यावेळेस आपण याच्यावरती चर्चा करू. पण आता विधिमंडळामध्ये याच्यावरती काय चर्चा होणार आहे हे बघणं तितकंच गरजेचं आहे. आपल्याला नेमकं या महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य विधेयक 2026 बद्दल काय वाटतंय सांगायला विसरू नका. खरोखरच या कायद्याची आवश्यकता होती का हे देखील सांगायला विसरू नका. आपलं नेमकं मत काय आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया. धन्यवाद.